इस्रायल आणि इराण या देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून त्याचा फटका हॉटेल व्यवसायावर पडताना दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्यास हॉटेल व्यवसाय बंद पडण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता येथील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सध्या युद्ध परिस्थितीमुळे इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत तर हॉटेल, खानावळी आणि लहान मोठ्या खाद्य व्यवसायांवर मोठा परिणाम होईल, असे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बहुत स्थिति खराब हो चुकी है। अभी जैसे हमारे गैस एजेंसी वालों से हमने संपर्क किए, उनसे बातचीत की तो उनका ऐसा कहना है कि हम 1 से 2 दिन और 3 दिन पुरवठा कर सकते हैं। अभी लगभग 20% दुकानें यहाँ की गोंदिया की बंद हो चुकी है, होटल चालक। अब और अगर 2-3 दिन ये स्थिति रही तो 50% के ऊपर दुकानें बंद हो जाएगी और हम लोग इस बात को लेकर कल कलेक्टर साहब के पास ज्ञापन देने जाने वाले हैं। अभी हम कलेक्टर को वही ज्ञापन देने जा रहे हैं कि अगर हमको कमर्शियल नहीं मिलेगा, कई लोग ऐसे जो बाहर ही सिर्फ होटल में खाना खाते हैं, उनका क्या होगा? वो क्या भूखे मरेंगे? इतने कर्मचारी है, वो क्या भूखे मरेंगे? तो होटल इंडस्ट्री वाले सब भूखे मरेंगे क्या? अगर हमारे को गैस ही नहीं देंगे तो हम खाना कैसे बनाएंगे? हॉटेल व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार असल्याने गॅस पुरवठा खंडित झाल्यास व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोंदिया हॉटेल असोसिएशनकडून करण्यात आली आहे. याचा परिणाम खूप मोठा होऊ शकते, कारण की आम्ही हॉटेल व्यापारी आहोत, हे सिलेंडर शिवाय यांचं काम जमू नाही शकत. तर जर आम्हाला सिलेंडर भेटणार नाही तर आमची जी हॉटेल आहे ते बंद पडण्याच्या कागारमध्ये येऊ शकते. तर सरकारला आम्ही हेच निवेदन करणार की काहीतरी उपाय काढा, आणि नाहीतर आम्ही उपाशी पोटी मरू. त्यांच्यासोबत बोलणी झाली आहे, त्यांनी आम्हाला सरळ उत्तर दिलं आहे की आम्ही जास्त वेळ तुम्हाला आपले जे सिलेंडर आहे ते पुरवू शकणार नाही आहे. एक समजा की एक आठवड्याचा आमच्याकडे स्टॉक आहे, त्याच्यानंतर जर सिलेंडर नाही मिळाले आम्हाला तर आमची हॉटेल बंद पडण्याच्या कागारमध्ये येणार. दरम्यान या मागणीसाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहितीही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. अभी दिक्कत जाएगी। अब 4 दिन का फिलहाल स्टॉक है अपने पास, और 4 दिन के बाद तो ये नौबत आ जाएगी कि होटल बंद करना पड़ेगा। तो ये 1 दिन का है वो स्टॉक, वो भी इसमें भी तकलीफ जा रही है मिलने में, वो आ ही नहीं रहा है। और जो अभी सरकार ने 25 दिन का जो लागू किया नियम, उसमें और दिक्कत चले आएगी। फिलहाल वही है, तकलीफ चल रही है, सिलेंडर मिल रहा नहीं है बरोबर। कमर्शियल पे तो पूरी बंदिश लग गई है अभी, और अभी ज़्यादा स्टॉक बचा नहीं है लोगों के पास, और हमारे पास भी ज़्यादा स्टॉक है नहीं, तो सरकार को थोड़ा ध्यान देना चाहिए।